भाऊबीज झाल्यावर तसं तर आम्ही नेहमी गावावरून परत रिटर्न येतो, पण यावेळी अजून 2 कार्यक्रम होते आणि मध्ये एक दिवस रिकामा होता, म्हणून म्हटलं चला वन डे ट्रिप करून येऊया. म्हणून आम्ही सकाळी सगळेजण लवकर आवरून निघालो होतो. आज आम्ही भंडारदऱ्याला जाणार होतो. जवळच आहे ते. खरं तर भंडारदरा हे पावसासाठी जास्त प्रसिद्ध आहे, पण आता वन डे रिटर्न काय करायचं जवळच्या जवळ, म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. देवाला फुलं वगैरे वाहिली आणि आम्ही दोन्ही गाड्यांमध्ये सगळेजण बसलो आणि निघालो. जाता जाता आम्हाला वळतीतून आरवच्या बाबांना आणि वहिनीला पिकअप करायचं होतं, कारण ती भाऊबीजेसाठी तिकडे गेली होती. त्या दोघांना पिकअप करून आम्ही निघालो आणि जाता जाता आम्ही CNGसाठी थांबलो होतो. खरं तर CNGला इतकी मोठी गर्दी होती की आम्हाला वाटलं आता कधी नंबर लागणार, पण ठीक आहे असंच टाईमपास केला आणि आमचा नंबर लागला आणि मग आम्ही डायरेक्ट ओझरला गेलो, कारण पहिल्यांदा आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं. तिथे दर्शन घेऊनच आम्ही तसंच पुढे निघणार होतो. वाटेत आम्ही मिसळ खायला थांबणार होतो आणि आमची गाडी पुढं होती, तर आम्ही ऑर्डर द्यायला गेलो, पण गरम गरम आल्यामुळं आम्हाला राहवलं नाही. त्यामुळं दुसरी गाडी म्हणजे बाकीचे येईपर्यंत आम्ही न थांबता आम्ही खायला सुरुवातही केली होती. सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही लगेचच निघालो आणि पुढे घाटात गेल्यावर सगळ्यांना इतकं छान वाटत होते वानर वगैरे बघून, पण मला आणि दीदीला स्पेशली अजिबात छान वाटत नव्हतं, कारण आम्ही दोघी नुसतं उलट्या करत होतो. काय करणार, खरंच खूप हालत बेकार झाली होती आणि ती हालत सुधारवण्यासाठी आम्ही बळच टचअप करत होते, कारण खाली उतरून आम्हाला फोटोज वगैरे काढायचे होते लेकजवळ. आणि हे ठिकाण जरी पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखं असलं तरी पण आहे ना, छोटंसं कोवळं ऊन होतं ना, त्यामुळे इतके सुंदर फोटो येत होते, म्हणजे आम्हाला अजिबात असं वाटलं नाही की आम्ही उगाच आता यावेळी आलो. आमचं फोटोज आणि मुलांचे पाण्यात खेळून झाल्यावर आम्ही तिथून लगेचच निघालो, कारण आम्हाला ओतूरमध्ये चिदंबर स्वामींच्या मंदिरात थांबायचं होतं. तिथे आम्ही दर्शनासाठी जाणार होतो आणि खरंच इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यावर, म्हणजे आमचा दिवसभराचा थकवा वगैरे सगळं काही निघून गेला होता. आणि तिथे जवळच माझी आत्या राहत होते, तर त्यांच्या घरी गेल्यावर मला तिथे इतकी सुंदर पिल्लं भेटली आणि मांजरही माझ्याजवळ येऊन लगेचच झोपली होती. तिला मी चोळत होते, तर खरंच छान वाटत होतं तिला. आणि मग नंतर आम्ही निघाल्यावर आम्हाला नारायणगावमध्ये इतका जोराचा पाऊस लागला होता, म्हणजे आम्ही गाडीत अडकलो होतो आणि पप्पा आणि दाजी एका दुकानात गेले होते, तर ते पण तिथं. त्यानंतर निघाल्यावर आम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असं काही हॉटेल शोधायचे होते, कारण मी, आई आणि पप्पा आम्ही तिघंजणं व्हेजिटेरियन आहोत आणि बाकीचे नॉनव्हेज खातात. मग पहिलं तर आम्ही एका व्हेज हॉटेलमध्ये गेलो आणि आम्ही आमचं खात होतो आणि त्यांना ऑलरेडी दुसऱ्या हॉटेलमध्ये बसवलं होतं, पण परत त्यांचा काही प्लॅन फिस्कटला माहीत नाही. ते लगेचच आमच्या मागे येऊन थांबले आणि म्हटले तुम्ही खा, तोपर्यंत आम्ही थांबतो बाहेर. मग आमचं खाऊन झाल्यावर त्यांच्यासाठी परत नॉनव्हेज हॉटेलमध्ये गेलो. आई पप्पा ऑलरेडी एक गाडी घेऊन घरी गेले होते आणि मला उगाचच ह्यांनी ताटकळत थांबवलं होतं, का तर मला पण वळतीला जायचं होतं म्हणून. शेवटी त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही वळतीला गेलो, कारण बेला तिथे आमची वाट बघत होती. तिला आम्ही आईंजवळ ठेवून गेलो होतो आणि आल्यावर मग तिला थोडंसं फिरून आणलं आणि तिला झोपवलं.